तर नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागात आहात आणि खूप मोठे स्वप्न तुमचे आहे. तर आपल्याला ते स्वप्न पूर्ण करायची आपल्यामध्ये जिद्द पण असली पाहिजे. मित्रांनो, हे जे जोडपं तुम्ही वरती व्हिडिओमध्ये बघत आहात, हे एक धनगर समाजातील एक जोडपं आहे. ज्यामध्ये ही जी स्त्री आहे, तिचं बानाई नाव आहे आणि हिने कॅन्सरला मात देत, कॅन्सरसारख्या भयानक बिमारीला मात देत तिने आज आपलं स्वतःचं आयुष्य सांभाळलं आहे. आणि स्वतःचं आयुष्य सांभाळलं म्हणजे फक्त कितपत सांभाळलंच नाही, तर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे ते प्रत्येक गोष्ट आता त्यांनी प्राप्त करण अशा इथपर्यंत त्यांनी लोकांचं प्रेम, पैसा आणि सगळं नाव कमवलेलं आहे. कारण मित्रांनो, यांचं एक यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलवरती ते आपली डेली लाईफ, जे दररोजचं आपलं जीवन आहे ते दाखवतात. ज्यामध्ये ते स्वतःचे ब्लॉगिंग करतात, वेगवेगळे सुंदर सुंदर असे पदार्थ जेवणाचे बनवतात आणि आपल्या दररोज जीवनामध्ये कुठली आजची जी आपली रुटीन चाललेली आहे ते दाखवतात. लोकांना ह्या गोष्टी बघायला फार आवडतात. कारण भरपूर असे लोक असतात ज्यांचे शहरामध्ये ते राहतात आणि त्यांचे स्वप्न असतं की गावाकडं अशी एक लाईफ असली पाहिजे, असं एक जीवन आपलं गावाकडं असलं पाहिजे. कारण माणूस हा कंटाळून शेवटी आपले जे रूट्स आहे, आपले जे जिथे पण मूळ आहे ना, तिथं जाण्याचा प्रयत्न करतो, पण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तो तिथं पोहोचू शकत नाही. सो अशा भरपूर जणांचं स्वप्न असतं की मी गावाकडे जाऊन असं जीवन जगावं. तर अशा लोकांना बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये आपल्याला एक थोडंसं फील होतं की यार, कुठेतरी मी पण यांच्यामध्ये सध्या तिथं प्रेझेंट आहेत किंवा माझं तिथं कुठेतरी अस्तित्व आहे. ही ग्रामीण भागातली जे जीवन आहे ते बघितल्यानंतर भरपूर लोकांना असं आतून थोडंसं बरं वाटतं. लोक याला खूप आनंदाने बघतात. हे चॅनलवर जवळपास 6 लाखापेक्षा जास्त मोठा सबस्क्रायबर्सचा परिवार आहे. हा लोक यांना इतकं पसंती का देतात? कारण ह्यांच्या चॅनलमध्ये कॉन्टेंट तसंच आहे. आता हा व्हिडिओ बनवायचा खूप मोठा उद्देश नाही, पण एक सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लोक ग्रामीण भागात राहून आपल्या समस्यांना मात देऊन पण जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी अचीव करू शकतात. हे आपल्यासाठी एक लाईव्ह आणि प्राईम एक्झाम्पल आहे. कारण आपण आपल्या उदाहरणामध्ये जर बघितलं की यार, हे लोक कशाप्रकारे आपले जीवन हे आनंदात जगत आहे. कुठल्याही त्यांच्याकडे मोठे मोठे रिसोर्सेस नाही आहे, कुठल्याही फॅसिलिटीज ते नाही आहे. ग्रामीण भागामध्ये अगदी ग्रामीण जीवन, पण ते बघितल्याच्या नंतर आपल्यालासुद्धा वाटतं की यार, कशाप्रकारे माणूस हा आनंदात राहू शकतो जर का त्यांनी ठरवलं तर. हा व्हिडिओ मी सुरुवातीला जेव्हा बघितला, मला पण वाटलं की यार, म्हणजे कुठल्या प्रकारचं लोक जीवन जगत आहे आणि आपल्याकडे याच्यापेक्षा खूप काही चांगले चांगले रिसोर्सेस आहे, सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध आहे, पण आपण ते बघत नाही. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो की यार, आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्याकडे बघून आपण आनंद व्हायचा प्रयत्न करतो. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. तसं बघायला तर या कुटुंबाबद्दल जर सगळं सांगायचं झालं तर या कुटुंबाने आजपर्यंत यूट्यूबवरून लाखो रुपयांची सुद्धा कमाई केलेली आहे. आणि अगदी सरळ, सोपं आणि साधारण कॉन्टेंट त्यांचं आहे. यूट्यूबवरती कुठली म्हणजे असं लोकांचं मन दुखवेल किंवा कुठलंही वाईट ॲक्टिव्हिटी किंवा कुठलंही चुकीचं बोलणं वगैरे यांचे कॉन्टेंटमधून आपल्याला दिसत नाही. एकदम साधं, सरळ, सोपं आणि लोकांच्या मनाला भावेल अशा प्रकारचं कॉन्टेंट यांचं आहे. अशा प्रकारचे लोक जे कॉन्टेंट क्रिएट करत आहे, लोकांना यूट्यूबसुद्धा असं लोकांना प्रमोट करते. असे लोक आपली लाईफ स्वतः बनवत आहे आणि यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही आहे. राहिला प्रश्न यांच्या चॅनलचा, तर देव करो यांच्या चॅनलला अजून प्रतिसाद मिळो, यांचं चॅनल अजून ग्रो हो आणि महाराष्ट्रातून यांना असंच प्रेम मिळत राहू.